नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भिवंडीत आरोग्य व्यवस्थेच्या निष्काळजीपणाने आदिवासी चिमुकल्याचा बळी. आधार कार्डच्या तांत्रिक कचाट्यात अडकली पीडित महिलेची सोनोग्राफी. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी भूमिपुत्र एल्गार संघटनेकडून मागणी. भिवंडी प्रतिनिधी दिनांक 22 एप्रिल 2026. एकीकडे देश डिजिटल इंडियाच्या आणि महासत्तेच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडीत एका आदिवासी महिलेची प्रसूती रुग्णवाहिकेअभावी घरातच होते आणि उपचाराविना तिचा चिमुकला डोळ्यादेखत जगाचा निरोप घेतो. भिवंडी तालुक्यातील दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील मैदे बिचपाडा गावातील ही हृदयद्रावक घटना केवळ बाळमृत्यू नसून असंवेदनशील प्रशासनाने केलेला बळी आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून भूमिपुत्र एल्गार संघटनेने याविरोधात एल्गार पुकारला आहे. भिवंडी तालुक्यातील मैदे बिचपाडा येथील सविता विनोद रावते वय 32 या आदिवासी महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्याने तिच्या कुटुंबाने वारंवार संपर्क करूनही आरोग्य विभागाने गाडीची व्यवस्था केली नाही. खराब रस्ता आणि वाहनांची अनुपलब्धता यामुळे या महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचता आले नाही. अखेर त्या महिलेने घरातच बाळाला जन्म दिला. रात्रभर ती महिला आणि बाळ मदतीची वाट पाहत राहिले, मात्र प्रशासन फिरकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या निरागस बाळाने जगाचा निरोप घेतला. संतापजनक बाब म्हणजे यापूर्वीही सविता यांचे एक बाळ अशाच प्रशासकीय दुर्लक्षामुळे दगावले होते. सविता रावते ह्या वीटभट्टी मजूर आहेत. मागील 9 महिन्यांच्या काळात त्यांची एकदाही सोनोग्राफी झाली नाही. कारण काय, तर सविता यांच्याकडे स्वतःचे आधार कार्ड असूनही त्यांच्या पतीचे आधार कार्ड नसल्याचे तांत्रिक कारण देत आरोग्य विभागाने त्यांना तपासणीपासून वंचित ठेवले. डिजिटल पुराव्यांच्या नावाखाली एका जीवाचा अधिकार नाकारणार ही कोणती व्यवस्था, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बालमृत्यूचे प्रमाण आजही चिंताजनक आहे. सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी शेकडो बालके कुपोषण आणि आरोग्य सोयींच्या अभावामुळे दगावतात. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अशा घोषणा देणारे सरकार प्रत्यक्ष जमिनीवर मात्र अपयशी ठरत असल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे. दाभाड आरोग्य केंद्रात गेल्या वर्षभरापासून पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नाही ही वस्तुस्थिती प्रशासनाच्या अनावस्थेवर शिक्कामोर्तब करते. घटनेची माहिती मिळताच भूमिपुत्र एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार, कार्याध्यक्ष सुनील लोणे, सरचिटणीस नवनाथ भोये, दुष्यंत घायवट, कृष्णा रावते, सविता पाटील व पदाधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रावर धडक दिली. प्रमोद पवार यावेळी संतप्त होऊन म्हणाले, हा केवळ बालमृत्यू नाही तर व्यवस्थेने घेतलेला बळी आहे. आधार कार्ड नाही म्हणून उपचार नाकारणे ही विकृत मानसिकता आहे. इथल्या प्रशासनासाठी गरीब आदिवासी हे माणसं नसून जनावरे आहेत का? या महिलेचा प्रसूतीबाबत निष्काळजीपणा दाखवणाऱ्या सर्व संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत संघटना शांत बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सदर घटनेची पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून बालकाच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणातील बेजबाबदार CHO आणि संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. एका गरीब आदिवासी महिलेच्या उरातून निघालेला आक्रोश मंत्रालयापर्यंत पोहोचणार का आणि दोषींना शिक्षा होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. वृत्तसंकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. 8:30 वाजता फोन केला, मंजुळा रेडी आहे ना, तर त्यांनी सांगितलं का ॲम्ब्युलन्सची टेक्नॉलॉजी बंद आहे, ॲम्ब्युलन्स येणार नाही. त्यानंतर मी विचारलं त्यांना का बरं मी गाडी घेऊन जातो, बाईक घेऊन जातो आणि दवाखान्यातून ॲम्ब्युलन्स घेऊन येतो डॉक्टरांना भेटून. तर त्यांनी सांगितलं का त्यांची गाडी बंद आहे, ती गाडी काय येणार ना, तुम्ही प्रायव्हेट गाडी करून जावा. मी सांगितलं मग आमच्याकडे काही गाडी नसल्या कारणानं आम्ही काही पेशंट घेऊन आलो नाही. मग पेशंट नाही आणल्यामुळे घरीच डिलिव्हरी झाली.
आणि रात्री 2 वाजता डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर सकाळी 8 वाजता 8 वाजेच्या सुमारास बाळाने आतून सोडलं. आले का नाही प्लेस इथे भेटायला ते तिथे कोणी झालेलं नाही. अशा वेगळी पण काय व्यवस्था असं नाही. सरकारला मी फोन केला होता, तर फोन करून पण त्यांनी सांगितलं मी बोलतो दवाखान्यात आहे, बोलतो मी येऊ शकत नाही. आणि इथं आल्यावर तुम्हाला काय सांगितलं PSCला इथं आल्यावर त्यांनी सांगितलं का बोलतो तुम्ही आता आगायला आहे तुम्ही. आता कुठं सांगितलं हां आगायला आहेत आम्ही असं सांगा बोलतो. या बाईच्या बाबतीत आधी पण झाली ना अशी घटना हो या अगोदर पण अशी घटना झाली होती. दुसरी वेळ आहे ना 3 हे दुसरी. आत्ता आम्ही आहोत दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रात. म्हणजे आपल्या डिजिटल इंडियामध्ये, स्मार्ट इंडियामध्ये आरोग्य व्यवस्थेचा कसा खेळ खंडोबा चालला याचं जिवंत उदाहरण आज बघायला मिळतं आहे. दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या मैंदे येथील बीचपाडा या ठिकाणची सविता रावते या 32 वर्षीय महिलेचं चिमुकलं बाळ, 1 दिवसाचं बाळ दगावलेलं आहे. रात्री तिच्या पोटामध्ये प्रसूतीच्या कळा आल्या. तिच्या नातेवाईकांनी, पतींनी, दिरांनी, आशा सेविकांना कॉल केला, त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना कॉल केला, पण कोणत्याही प्रकारे त्यांना रेफरल सेवा मिळाली नाही. ना सिस्टर आली, ना आशा सेविका आली, ना कोणतीही ॲम्ब्युलन्स त्यांना घ्यायला आली. प्रतीक्षा करून दुर्गम भागात राहणाऱ्या गरीब आदिवासी मजूर कुटुंबातली ती महिला, तिने घरातच प्रसूती झाली. घरात प्रसूती झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी किंवा गावातल्या सासू सासऱ्यांनी, घरच्या महिलांनी तिला काय असेल ती प्राथमिक तिला व्यवस्था तिची केली. पण तरीही प्राथमिक आरोग्य केंद्राचा कोणी माणूस तिच्या घरी पोचला नाही आणि आज सकाळी तिचं बाळ दगावलं. आज ही सगळी लोक ते बाळ घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेले आहेत. वेदनादायी चित्र आहे भारताचं, महाराष्ट्राचं. की दाभाड PSC एवढी दुर्गम नाही आहे. भिवंडी तालुक्यातील एक महत्त्वाची PSC मानली जाते. पण इथल्या PSCमध्ये पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी म्हणजे इन्चार्ज मेडिकल ऑफिसर नाही आहे. अंजूरच्या कुठल्या तरी डॉक्टरकडे इथला चार्ज दिलेला आहे, किती 1 वर्षापासून. म्हणजे इथे पूर्ण वेळ अधिकृत वैद्यकीय अधिकारी MBBS नाही आहेत. इथे ज्या 2 मेडिकल ऑफिसर आहेत त्यापैकी 1 मेडिकल लीवला आहे. म्हणजे एकच मेडिकल ऑफिसरवर पूर्ण ताण आहे. इथे CHO आहेत, पण या तिथल्या CHOने एका ज्या पाचशापूर उपकेंद्राच्या CHO आहेत त्यांनी कधी या पेशंटचं घर बघितलेलंच नाही. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून CHOची जबाबदारी आहे की अशा प्रकारे दुर्गम भागात जाऊन त्या पेशंटच्या घरी जाणं, गर्भवती मातांच्या घरी जाणं, पण त्यांना उपचार मिळाला नाही. त्यांना भेटच दिली नाही तर उपचार काय मिळणार आहे. सगळ्यात धक्कादायक बाब अशी की या महिलेची 9 महिने सोनोग्राफीच केलेलं नाही आहे. गर्भावस्थेत किमान 3 वेळा सोनोग्राफी करणं गरजेचं आहे, किंवा त्यामुळे पोटात काय आजार आहे किंवा बाळाला काय व्यंग आहे, काय महिलेला आजार आहे ते कळतं. तिची सोनोग्राफी केली नाही. आम्ही कारण विचारलं तर सांगतात तिचं माहेरचं आधार कार्ड आहे, सासरचं आधार कार्ड नाही आहे. मुळात आधार कार्ड माहेरचं असतानाही सोनोग्राफी झाली पाहिजे. कुठल्याही डॉक्युमेंटमुळे उपचार नाकारता येत नाही. पण फक्त निष्काळजीपणा आहे, बेजबाबदारपणा आहे. आदिवासी, गरीब, कातकऱ्यांची, मजुरांची माणसं ही जनावरं आहेत अशा प्रकारची मानसिकता व्यवस्थित झालेली आहे. आणि त्या व्यवस्थेतून आज सविता रावते हिच्या मुलाचा बळी गेलेला आहे. आज याबाबत आम्ही आता पोलिसांना पाचारण केलेलं आहे. पोलीस इथं आलेले आहेत. आमचं म्हणणं आहे की या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करा. या सविता रावतेच्या उपचारात कोणी निष्काळजीपणा केला, तिच्या सोनोग्राफीमध्ये कोणी निष्काळजीपणा केला, तिला आधार कार्ड तिच्या नवऱ्याचा किंवा तिचे आधार कार्ड अपडेट का केला गेला नाही, तिला योग्य वेळी रेफरल सेवा का मिळाली नाही, तिला ॲम्ब्युलन्स का मिळाली नाही, तिला घरी प्रसूती करण्याची वेळ का आली. आणि या सगळ्या निग्लिजन्समध्ये, या सगळ्या निष्काळजीपणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी आज करत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अशाच पद्धतीने गरीब, आदिवासी, कष्टकरी, मजुरांच्या रुग्णांची फरफट होते. फक्त मोठमोठ्या योजना कागदावर आणल्या जातात. जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जननी योजना, कसली झाली जननी सुरक्षा. आमची जननी आतमध्ये तडफडते. आता तिला बिचारीला आता IV लावलेली आहे. तिचं बाळ मेलं, यापूर्वीही तिचं बाळ असंच मेलं होतं. म्हणजे कागदावर फक्त सेवा दिसते, प्रत्यक्ष दुर्गम भागात गरीब, आदिवासी, कष्टकऱ्यांना सेवा मिळत नाही. एका PSCला 10, 12 वैद्यकीय अधिकारी आहेत, CHO आहेत, 3 वैद्यकीय अधिकारी, 6 CHO आहेत, तरीही अजून आरोग्य सेवा मिळत नाही. याचं कारण तपासलं पाहिजे. पहिल्यांदा इथे तात्पुरता असलेले THO, तात्पुरता असलेले मेडिकल ऑफिसर, असे प्रभारी चार्जले मेडिकल ऑफिसर, याचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि पूर्ण वेळ इथे वैद्यकीय अधिकारी MBBS मिळाला पाहिजे. आणि संबंधित सर्व दोषींवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि ती मागणी आम्ही लावून धरणार आहोत.